नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, चहासुद्धा झालेला आहे माझा. तर आता पाणी भरून घेते मी. तर आता माठामध्ये प्यायचं पाणी भरून घेते आणि याच पाईपने आंघोळीसाठी सुद्धा इथे मी टाकीमध्ये पाणी भरून घेते. तर ही सकाळची कामं असतात. तर आता पटपट पाणी भरायचं काम करून घेते. आता मी दारासमोर छान अशी झाडलोट केली, पुसून घेतलं आणि आता मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करते. हळदीचं लेपन दर गुरुवारी, शुक्रवारी, त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमेला आपण करायचं असतं. आपल्या घरासाठी खूप चांगलं असतं. तर आता इथे मी हळदीचं लेपन करते आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर ह्याच्यावरती छानशी रांगोळी काढणार आहे मी. तशी तर मी दररोज रांगोळी काढत असते. तर आज इथे तुम्ही बघू शकता साईडला छान अशी छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी काढल्यामुळे मन प्रसन्न राहतं. रांगोळी काढून झाल्यानंतर आता इथे मी कापूर जाळते. कापूर जाळण्यामुळे पण घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. इथे अगरबत्तीने दाराला ओवाळायचं आहे आणि अशा पद्धतीने दररोज मी इथे अगरबत्ती लावत असते. तर आता आपण कापुराने छान असं उंबरठ्याला ओवाळायचं आहे, जेणेकरून जी काही निगेटिव्हिटी असेल ती निघून जाईल आणि आपलं मन छान असं प्रसन्न होतं. तर आता इथे मी कापूर जाळलेला आहे आणि आता ही साईडला ठेवून देते. दररोज उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे. आता मी आतमध्ये आलेली आहे आणि आज देवांना छान असं पितांबरीने उजळून काढायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी देवांना पितांबरीने छान उजळून काढलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता देवांची पूजा तर खूप छान झाली आहे, परंतु आज मी फुलंच वाहिली नाही. आज गुरुवार असूनसुद्धा फुलं नाही, कारण काल संध्याकाळी मी मार्केटमध्ये गेलीच नाही आणि त्यामुळे आज फुलं राहिली आहेत. तर खूप सोनं वाटत होतं मला. तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे. आता स्वयंपाकाची तयारी करायची. तर आधी स्वयंपाकाची तयारी करते आणि नंतर मग कपडे वगैरे लावून घेते. तर आता सुरुवातीला मी कुकर लावून घेते. आज मी चण्याची रस्साभाजी करणार आहे. तर कुकरमध्ये खाली सर्वात चणा लावते. यामध्ये थोडंसं मीठ, हळद घातलेली आहे आणि तांदळाचा डबा वरती लावते. आता कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेईन, कारण आता यामध्ये तांदूळ लावलेत आणि त्यामुळे जास्त शिट्ट्या केल्या तर भात जास्त शिजेल. चण्यासाठी मी कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरून घेते आणि मिरची मी चण्याची भाजी करताना वापरणार आहे. तर आता इथे बारीक कांदा चिरलेला आहे आणि टॅमॅटो पण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी जरा चिक्की खाते, कारण आज नाश्ता नाही केला आहे. तर थोडीशी भूक लागल्यासारखी झाली आहे मला. आज उपवास आहे तर चिक्की खाऊ शकतो आपण उपवासाला. ही चिक्की शेंगदाण्याची नाही आहे तर खोबऱ्याची आहे. तर चला आता मी चिक्की खाऊन घेते. तर आता आंब्याचा रससुद्धा झालेला आहे माझा आणि आता मी चण्याची भाजी करून घेते, रस्सा भाजी. चणा मस्त शिजलेला आहे, बघू शकता बघा, मस्त शिजला आहे. तर आता मी गॅसवरती पातेला ठेवते. तर आता मी चण्याची रस्सा भाजी करून घेते. तर आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरा आणि मोहरी घालते. काही लोक मोहरी घालत नाहीत, तर मी मोहरीसुद्धा घालते. मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी हिंग घालते आणि हिंग घातल्यानंतर आता मी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता वगैरे घालते. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टॅमॅटोसुद्धा आता मी टाकणार आहे. तर 1 बाय 1 करत सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आणि आता आपण कांदा आणि टॅमॅटो घातल्यानंतर छान असं त्याला परतून घेणार आहोत. कांदा टॅमॅटो छान परतल्यानंतर पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर किचन किंग मसाला पाव चमचा आणि धनापूड अर्धा चमचा घातलेली आहे. सर्व मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा 2 मिनटं परतून घ्यायचे आणि आता मी वाफवलेले चणे घालते.
चणे आपल्याला छान असे मऊ होईपर्यंतच शिजवून घ्यायचे आहेत. आता मी कुकरमधून छान 4-5 शिट्ट्या करून घेतल्या, त्यामुळे चणा मस्त असा शिजला होता. तर आता चणे घालून झाल्यानंतर मी इथे आले लसणाची पेस्ट घालते. आले लसणाची पेस्ट मगाशीच घालायला पाहिजे होती पण राहून गेली, तर आत्ता घातले आणि पुन्हा एकदा मी परतून घेतलं. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये चणा आपण ज्यामध्ये शिजवलं होतं तेच पाणी मी आता यामध्ये घालते. पाणी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे, तुम्हाला चण्याची भाजी कितपत रस्सा हवी आहे. त्यानंतर मी थोडेसे चणे बाजूला काढले होते, मिक्सरमधून वाटून घेतले. चणे मिक्सरमधून वाटून घातल्यानंतर आपण जेव्हा ग्रेव्ही तयार करतो त्यामध्ये नंतर सर्वात शेवटी घालायचे, म्हणजे आपल्या रस्सा भाजीला असा थोडासा दाटसरपणा येतो. जर का आपण चणे थोडेसे मिक्सरमधून ग्राइंड करून घातले नाही तर आपली जी चण्याची रस्सा भाजी आहे ती पातळ होते. आता सर्वात शेवटी भाजी आपली झालेली आहे. आम्ही साईडला वाफायला ठेवलेले साधारण 4-5 मिनटं. आणि तोपर्यंत मी आता कढईमध्ये बॉबी पापड तळते, म्हणजे आपण जे नळ्या खातो की नाही, लहान मुलांना खूप आवडतात, तर ते पापड मी आणले होते. तर आता हे पापड मी आता तळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त फुलत आहेत. लहानपणी ह्याला काय म्हणतात ते मला आता आठवत नाही, नळ्याच म्हणायचे बहुतेक. तर ते आता मी तळून घेते. तर हे पापड मी विकत आणलेत. जेव्हा माझी बहीण आली होती तेव्हाच आणले मी, कारण श्रावणीला हे पापड खूप आवडतात. तर हे मी विकत आणलेले आणि अजूनपर्यंत आहेत. तर म्हटलं आज पण तळूया. तर आता हे सगळे तळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पापड मी तळून घेतलेले आहे. तर आता मी चपात्या लाटून घेते. मी कणिक मगाशीच मळून घेतली होती. तर मंडळी आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि मी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे मी. तर आता मी देवांना नैवेद्य दाखवते. देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर आता मी माझ्यासाठी आणि केतूसाठी ताट तयार करते, कारण स्वयंपाक लवकर झाला होता. आणि दर गुरुवारी मी स्वयंपाक लवकर करण्याचा प्रयत्न करते, कारण मी सकाळीच उपवास सोडत असते. आता पुरणपोळी किंवा खीर, शिरा असं काही करायचं असेल तर स्वयंपाक करायला जरा वेळ लागतो. परंतु आज मी फक्त आंब्याचा रसच केला होता गोड म्हणून आणि चण्याची भाजी, त्यामुळे माझा स्वयंपाक लवकर झाला होता. आणि इथे केतू जेवता जेवता अभ्यास पण करत होती. मी तिला म्हणत होती की आधी पहिले जेवून घ्या आणि नंतर अभ्यास कर, परंतु ती काय ऐकतच नव्हती. आणि तिला लगेच क्लासला पण जायचं होतं, त्यामुळे तिला वेळ नव्हता अभ्यास करायला. त्यामुळे ती समोर पुस्तक ठेवून वाचत फक्त घड्यात 1:30 वाजलेले आहेत. कपडे मशीनला लावून घेते. तर कामे बरेचशी झालेली आहेत आणि आता वेदांचा सोयासुद्धा कुकरला लावून घेते आणि मग बाकीची कामं जे काय असेल ते मी करून घेते. तर चला. तर आता मशीन लावून झालेले आहे आणि आता मशीन पाऊण तासात होऊन जाईल. आणि तोपर्यंत आता मी अजून माझं काही काम आहे का ते बघते आणि मग त्याच्यानंतर पुढची जी काही कामं असतील ते करते. तर चला. चहा झालेला आहे मला. चहा थोडासाच बनवला आहे मी. तर चला मी चहा पिऊन घेते. तर आताच माझा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि इथे मी वेदांचा सोया बनवलेला आहे. हे वेदांतला देते. वेदू घे, चल बसूया आपण तिथे. आज का लेट झाला बाबा? अचानकच ना, पण तुम्हाला पण माहित नव्हतं का आज लेट सोडणार आहे? बाकीच ठीक आहे. मग आता उद्या पण लेट येणार आहेस?
बघू उद्या मला वाटतं होऊन जाईल. हां आता कसं 10वी आणि 12वीचा फेअरवेल त्याच्यासाठी काय यावेळी मार्क चांगले पडलेत मुलांना. हो मला वाटतं यावर्षी कसं थोडंसं ढील दिली असेल किंवा क्वेश्चन पेपरच बट मुलं पण हुशार झालेत. हां काय चांगली गोष्ट आहे. काय एवढं गरम आहे? हो मग गरमच आहे आत्ताच काढले झाले. पण ॲक्च्युली थंड वाऱ्यामध्ये गरम गरम खायला पाहिजे. मस्त लागतं टेस्ट. गरम केल्यामुळे छान टेस्ट येते. मी कॉल केलेला इलेक्ट्रिशियनला हां ट्यूबलाईट लावण्यासाठी. हां कॉल उचलला नाही त्याने. बघा आता कधी मुहूर्त लागतोय त्या ट्यूबलाईट लावायला काय माहिती. ते कोपऱ्यातच पडली आहे ट्यूबलाईट आमची आणून वेदांनी बरेच दिवस झाले पण इलेक्ट्रिशियनवाला अजून आलंच नाही आहे. आपल्याला जमलं असतं तर केलं असतं. चल मग आता खा. हां क्लासमधून आली आहे आणि तिला भूक लागली त्यामुळे आता ती दूध बिस्किट खाते. हा ना पिया जेवणार ना लगेच थोड्या वेळात. हां आणि आता केतूला मी जेवायला वाढते कारण सकाळचा स्वयंपाक सगळा बाकी आहे. चपाती आहे, भाजी आहे, भात आहे, सगळं आहे. त्यामुळे आता मला स्वयंपाक करायची गरज नाही आहे. आणि माझा उपवास असल्यामुळे मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे किंवा दूध पिईन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.